पकवाज, ढोल, हलगी असे अनेक वाद्य तेवढ्याच कुशलतेने वाजवतो. तर बुधवारी ज्ञानदीप या कार्यक्रमात संदीप आपल्याला या वाद्यांची ओळख करून देणार आहे. संचालिका मनीषा साठे आणि त्यांना साथ देत आहेत नरेंद्र व माधुरी कुलकर्णी. चला पाहूया त्याची ही झलक. सुरुवात इतकी छान केली की वातावरण अगदी भारावून टाकलं. धन्यवाद. हा पखवाजच होता ना? हो, हा पखवाज आहे आणि याला मृदुंग असंही म्हणतात. अच्छा. आणि याचं कन्स्ट्रक्शन असं आहे की मेन बॉडी जी आहे ती लाकडापासून हा बनलेला आहे. अच्छा. पूर्वी हा मातीपासून बनवायचे. ओके. पण आता तो लाकडात बनवतात. अच्छा. हे अतिशय जुनं, खूप जुनं वाद आहे. 14व्या शतकात त्याचा जन्म झाला. आणि तेव्हापासनं आत्तापर्यंत त्यातलेच बोल बरेचसे चालतात म्हणून तबल्यावरती वाजतात ते. याच्यामध्ये जर तुम्ही उजवीकडची बाजू ही पाहिली तर ही साधारण तबल्यासारखी दिसते. डाला तबला तुम्ही पाहिला असेल तर ते सेम कन्स्ट्रक्शन इथे आहे. शाही, साठ, ताप. आणि डावीकडे म्हणजे ज्याला दुम्मा किंवा बाया असं म्हणतात त्या ठिकाणी इथे कणिक लावलेली असते. कणिक तिंबून म्हणजे गव्हाच्या पिठाची कणिक ती तिंबून याला लावतात आणि तेव्हा याचा उमारा असा आहे. याला शाही किंवा मसाला जो इतर वाट्यांमध्ये लावतात तो लावत नाही. त्याला कणिक तिंबून लावायला लागतात. तर अशा मंदावत वातावरणात मी अजून एक छोटंसं सादरीकरण करावं. एक छोटा भजन आपण घेऊया. जरूर. Shah
म्हटलं त्याप्रमाणे पखवाज हे जे वाद्य आहे हे आपलं सर्वात जुनं असं वाद्य आहे. 14व्या शतकातून आलेलं वाद्य आहे ते. तबल्याची निर्मिती झाली आहे की असं म्हणतात की पखवाजापासून झाली. काही जणांना हा पखवाज जो आहे हा पडवा असा हात म्हणून वाजवला जातो जो थोडाफार कठीण आहे. तर बऱ्याच जणांना हा तसा वाजवायला जमेल म्हणून त्यांनी तो मनोमत कापला, त्याचे 2 भाग करून उभे केले आणि तेव्हा ॲक्च्युली तबल्याचा जन्म झाला. तर हिंदीमध्ये असं म्हणतो की अखेर अशी आहे की जब काटा तब बोला म्हणून तो तबला. हो अच्छा. बऱ्याच मंडळींना माहिती नसते की तबल्याची निर्मिती ही पखवाजापासूनच झाली. तर आपण कार्यक्रमात पुढे वळूया. दुसरं कुठलं वाद्य आम्हाला दाखवणार आहात तुम्ही? दुसरा मी ढोलक घेतो. आम्हा प्रेक्षकांना दाखवाल का ढोलक? तर मंडळी आपण आता बघूया दुसरं वाद्य ढोलक. ढोलक हा साधारण ढोलकीसारखा दिसतो. तोही आवाज 2 हातांनी वाजवतात. त्याची खासियत अशी आहे की तो वाजवताना करंगडीमध्ये किंवा अंगठ्यामध्ये छल्ला म्हणजे छोटी अंगठी असते ती घालायची असते आणि त्याचा आघात या किनारीला इथे असा वाजवतात. वायाला म्हणजे डावीकडे धुम्याला त्याला धुम्मा किंवा वाया म्हणतात. त्यासाठी आतमधनं त्याला मसाला लावलेला असतो. त्याचा धुमाला हा मसाला बसलेला. मी याची तुम्हाला 1-2 गाणी बऱ्याच फिल्म इंडस्ट्रीमध्ये भरपूर वापरलेलं आहे. तुम्हाला ऐकल्यावरती कळेल ते. बऱ्याच जणांचा गैरसमज ढोलक ढोलकीमधला त्याचा डिफरन्स कळत नाही. तर याला ढोलकीला शाई असते, त्याला शाई कुठे नाही, एक सलग पान आहे, त्याच्यामध्ये कुठले आणखी कुठेही त्याला किनार नाही, याला एक सलग पान आहे. ढोलकीला जशी शाई असते तशी त्याला शाई नाही. तर झलक होऊन जाऊ दे. तर मंडळी आपण ढोलकची झलक बघू. ढोलकबद्दल फार छान माहिती सांगितली त्यांनी. तर आता तुम्ही पुढचं कुठलं वाद्य आम्हाला दाखवणार आहे? अच्छा. तर मंडळी पुढचं वाद्य आपण बघूया ढोल. हा ढोल जो आहे हा हाताने वाजवता येतो. हा स्टिकनी ढोल वाजत नाही, हा बोटाने वाजतो. ओके. आणि याचा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग करतो, बऱ्याच ठिकाणी वाजवतात. ओके. तुम्ही जर जय पिक्चर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये या ढोलचा बऱ्यापैकी वापर झालेला आहे आणि खूप चांगला वापर केला. त्यातलंच आपण एक छोटंसं गाणं घेतलं. जरूर झलक होऊन जाऊ दे. बरे का मंडळी, जय रे. ठाकर
अगदी ओरिजिनल सॉन्ग त्यांना कसं वाटलं. तर आता आपण ते पुढचं मगाशी दाखवलं ते पण ढोलसारखंच वाटतंय का, ते काय वाद्य दाखवलं. दुसरा डोल आहे हा स्टिक म्हणून. अच्छा. तर मंडळी हाताने वाजवलेला ढोल आपण बघितला, आता स्टिकनी वाजवायचा ढोल बघूया आपण. हा ढोल बऱ्याच जणांनी बघितला असेल. युजली गरबा खेळायला जे लोक जातात त्या ठिकाणी पंजाबी डान्स म्हणजे पंजाबी लोक बऱ्यापैकी या ढोलचा वापर करतात. त्यातले मी 2 ठेके तुम्हाला ऐकून दाखवतो. एक 6 मात्रेचा दादरा आणि केरळ. दोन्ही एक मराठी गाणं आहे ते या तालात जातं, तर ते मी नरेंद्र आम्हाला पंजाबी टेक आपण जरूर ऐकू. नक्की नक्की. मंडळी काम तयार ठेवा. बघू. पंजाबी मंडळी कार्यक्रमाच्या टाइम लिमिटमुळे आपण पुढच्या मिनिटाकडे वळूया. तर सर एवढी सगळी वाद्य आम्हाला तुम्ही दाखवली, पण आपली मराठमोळी ढोलकी कुठे आहे? हो ढोलकी आहे. दाखवा जरूर. ही ढोलकी याची ओळख करून द्यायची गरज नाही, सगळ्यांना माहितीचं वाद्य आहे. मंडळी ढोलकीची आपण जोरदार झलक होती. रेडी ना? ढोलकीची तोड असते ती वाजवत टाकतो आणि त्यानंतर माधुरी कधी लावणीचं जरूर जरूर होऊन जाऊ. मंडळी जरूर दाद द्यायला विसरू नका. संदीप तयार.
तर मंडळी, लावणी आणि ढोलकी हे तर एक समीकरणच झालेलं आहे. पण संदीप, मला असा प्रश्न पडलेला आहे की लावणीसाठी ढोलकी न वाजवता दुसरं एखादं वाद्य वाजवलं तर काय होईल? हल्ली बरेच जण लिरिक्स वगैरे करतात, अच्छा. अशा गोष्टी करतात, पण त्या इतक्या चांगल्या वाटत नाही. आपण एक छोटं प्रात्यक्षिक घेऊया. जरूर. एक जुनी एक लावणी आहे, लटपट लटपट. हो. हे आपण बाकीच्या वाद्यामध्ये ऐकून कसं वाटतं आणि नंतर मग ओरिजिनल ढोलकी ज्यात वाजतं त्याच्यापासून. जरूर जरूर होऊन जाऊया बरं का मंडळी. लटपट लटपट ऐकूया. आधी आपण ते अपवादावरती बघूया. लटपट 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 तुझं चाललं मोठ्या लटक्याचं, चाललं मोठ्या लटक्याचं, बोललं मंजुळेचं, बोललं मंजुळेचं. तेच आपण स्टिकने या ढोलवरती बघूया कसं वाटतं ते. लटपट 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 तुझं चाललं मोठ्या आता ढोलकवरती बघूया. ओके. कसं वाटतं. लटपट 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 तुझ्या चाललं मोठ्या दुसरा ढोल आहे तो वाजवून बघूया. लटपट 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 तुझ्या आता ओरिजिनल ढोलकीवरती बघूया कसं वाटतं. जरूर.
बाकीच्याही नृत्यांमध्ये किंवा इतर गाण्यांमध्ये वापरलेले कोळी नृत्य किंवा इतर जी भजनं आहेत त्या भजनांमध्ये पण ढोलकीचा वापर बऱ्यापैकी होतो. ओके. शेवटी जाता जाता मी एक ढोलकीचं कोळी गीतावर कशी वाटतं जरूर जरूर झलक करून द्या बरं का मंडळी. कोळी गीत ऐकू. Oh,